नमस्कार, रुपाली कांबळी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण खोवापासून गुलाबजामुन बनवत आहे। म्हटलं चला आज एक स्वीट डिश तुमच्यासोबत शेअर करूया। इथे मी अर्धा पाव खोवा घेतलेला आहे। गुलाबजामुन बनवण्याकरिता आपल्याला साहित्य लागणार आहे खोवा, साखर आणि मैदा। विलायची बारीक करून घेतलेली आहे। आता आपण खोव्याला किसून घेऊया। खोव्यामध्ये पाण्याचं प्रमाण कुठे कमी असतं, कुठे जास्त असतं, तर मला गिलसर वाटत आहे, म्हणून मी आता किसत नाही आहे खोवा। आपण छान गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे मळून घेऊया। आणि खोवा आणि मध्ये मैदा किती टाकायचा, तर खोव्यामध्ये पाणी असतं त्याप्रमाणे आपल्याला मैद्याचा वापर करायचा असतो। आता आपण खोवा किती आहे ते बघत आहे। 1 वाटी इथे खोवा घेतलेला आहे, त्याचप्रमाणे आपण मैद्याचा वापर करूया। अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे। मैद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। खोवा गिलसर असेल तर आपल्याला मैदा जास्त लागणार आणि खोवा गिलसर नसेल तर मैदा कमी लागणार। आता आपण मैदा टाकून घेऊया। थोडा मैदा टाकून गव्हाचं पीठ मळतो त्याप्रमाणे खोवा आणि मैदा मळून घ्यायचं। पूर्ण एकाच वेळेला मैदा टाकायचा नाही, थोडा थोडा टाकायचा। गिलसर वाटत आहे मला पीठ, म्हणून मी पुन्हा मैदा टाकत आहे आणि पीठ मळून घेत आहे। आता छान मैदा टाकून खोवा पुन्हा मळून घेऊया। याप्रमाणे थोडे थोडे टाकून खोवा आणि मैदा मिक्स करून घ्यायचं। बघा, अर्धा वाटी मैदा घेतला होता तर थोडाच उरलेला आहे। छान असं खोवा आणि मैदा मिक्स करून पीठ बनवून घेतलेलं आहे आपण। खूप मळायचं, कारण खोवा आणि मैदा छान मळल्या गेले तर गुलाबजामुनचा गोळा जो आहे तो छान बनणार। तुम्ही मिक्सरमध्ये पण कमी स्पीड जास्त स्पीड करून मिक्सरमध्ये फिरवू शकता। मी इथे आपण गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणेच मळून घेत आहे। याप्रमाणे मळायचं की आपल्या हाताला तूप लागायला पाहिजे। आता आपण पाक बनण्याकरिता ठेवूया। एक वाटी साखर घेतलेली आहे, त्यामध्ये थोडे पाणी टाकून पाक बनण्याकरिता ठेवूया। पाक होत आहे तेव्हापर्यंत आपण पीठला मळायचं। आपण गुलाबजामुन बनवत आहे तर गोळा छान बनायला पाहिजे, म्हणून पीठला जेवढं मळणार तसाच तो गोळा छान बनणार।
छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. मध्ये मध्ये पाक पण बघायचं. पाकाला 1 तारा 2 तारा असा पाक होऊ द्यायचा नाही, साधा पाक होऊ द्यायचा. थोडंच आपल्या हाताला चिकटलं की आपण पाक झाला समजायचं. आता आपण गोळा बनवून घेऊया. गोळ्याचा आकार तुम्ही छोटा मोठा करू शकता. बघा, छान असा इथे मी गुलाबजामुन बनवण्याचा गोळा बनवून घेतलेला आहे. गोळा बनवताना गोळ्यांना क्रॅक वगैरे ठेवायचं नाही, व्यवस्थित गोल आकार द्यायचा. बघा, छान असे मी गोळे बनवून घेणार आहे. इथे पाक पण होत आहे. आता आपण गुलाबजामुन तळण्याकरिता कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. बाजूला पाक होण्याकरिता ठेवलेला आहे. विलायची टाकायची. पाकामध्ये छान चव येतं गुलाबजामुनला. इथे मी गुलाबजामुन टाकलेला आहे. बघा, छान असे बबल्स निघत आहे. समजायचं की तेल झालेलं आहे. खूप मोठा तेल जास्त गरम झाले की गुलाबजामुन बाहेरून जळणार आणि आतमधनं कच्चे राहणार. म्हणून कमी तेल गरम असेल तेव्हाच गुलाबजामुन सोडायचा आणि छान तळून घ्यायचं. बघा, छान असे बबल्स निघत आहे, म्हणजे समजायचं तेल झालेलं आहे. मी मीडियमच गॅस ठेवलेला आहे आणि खूप गरम तेल नाही झालेलं. आता पूर्ण गुलाबजामुन मी सोडून घेत आहे. आणि गॅस मीडियमच ठेवायचा, म्हणजे आपले गुलाबजामुन जे आहेत ते छान तळून येईल. पूर्ण गुलाबजामुन मी टाकून घेतलेले आहे. लगेच चम्मच लावायचा नाही, छान थोडा वेळ होऊ द्यायचा आणि नंतर चम्मचने फिरवायचं. गुलाबजामुन शिजला नाही तर तो चिकटणार. आपण पहिल्यांदा तळत असतो तर थोडं कढईला चिकटतातच, नंतर दुसऱ्यांदा तळणार तर काहीच चिकटणार नाही. या प्रकारे फिरवत राहायचं. बघा, छान असे गुलाबजामुन तळून येत आहे. छान असा ब्राऊन कलर येऊ द्यायचा, तेव्हा समजायचं की गुलाबजामुन छान शिजलेले आहे. आणि मीडियम गॅसच ठेवायचा. छान असे गुलाबजामुनला कलर आलेला आहे. आता मी काढून घेत आहे.
पाक याप्रमाणे करायचा की हाताला थोडा चिकटला की समजायचं पाक झालेला आहे. आणि पाकामध्ये गुलाबजामुन या प्रकारे सोडायचे की आपण हात लावला तर हाताला चटका लागणार नाही. थोडेच गरम असेल आणि खूप थंड पण नसेल तेव्हा आपण गुलाबजामुन पाकामध्ये सोडूया. इथे मी अगरबत्तीची काडी घेतलेली आहे. या प्रकारे गुलाबजामुन पाकामध्ये सोडून देऊया. म्हणजे पूर्ण गुलाबजामुनमध्ये पाक जाणार आणि गुलाबजामुन छान फुलून येणार. खूप सोपी आहे खोव्यापासून गुलाबजामुन बनवायला. तुम्ही पण बनवून बघा. छान असे गुलाबजामुन बनवून तयार आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बाजूला मी ड्रायफ्रूट्स कापलेले आहे, पिस्ता आणि बदाम. पाक खूप जास्त नाही होऊ द्यायचा, हलकाच होऊ द्यायचा. हाताला चिकटला की पाक बनला समजायचं. छान असे गुलाबजामुन बनलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. तुम्ही पण बनवून बघा. मी वरून बदाम आणि पिस्ता टाकलेला आहे. आणि थोडेच खोबरकीस टाकत आहे. तुम्ही पाकामध्ये पण टाकू शकता. बाय बाय.